नमस्कार, मी ज्योती पाटील. पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. गणपती बाप्पाचं आगमन झालं आपण मोदक नाही बनवले असं तर कधीच होणार नाही. तर आज बनवले आहेत आपण उकडीचा मोदक. मस्त त्यावरती तुपाची धार टाकायची आणि मस्त गरमागरम असे मोदक. कोणाला नाही आवडणार खायला, एकदम चवदार तर आहेतच आणि शिवाय गणपती बाप्पाच्या आवडीचे सुद्धा आहेत. यावर्षी आपण नक्की हे मोदक ट्राय करूया. आणि विशेष म्हणजे कुठेही आपल्याला पारी लाटायचं टेन्शन नाही, कळ्या पाडण्याचं टेन्शन नाही. अगदी सोप्या पद्धतीने हे मोदक मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत. एकदम पटकन होणार आहेत आणि कसे सणवार असले की धावपळ ही वाढतेच. त्यामध्ये आपण एकदम पटकन असे हे मोदक बनवले तर गणपती बाप्पाची सुद्धा लवकर आरती करायला आपल्याला वेळ मिळेल, बाकीचीही तयारी करायला वेळ मिळेल. तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य पण काय काय घेतलेलं आहे पाहूया. तर इथे मी 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तांदळाचं पीठ आपण रेग्युलर जे तांदूळ वापरतो तेच घेतलेलं आहे. गूळ आणि खोबरं सुद्धा घेतलेलं आहे. दूध, पाणी, विलायची आणि खसखस याचं प्रमाण मी तुम्हाला सांगत चालेनच. 1 वाटी आपली तांदळाची पिठी आहे तर 1 वाटी आपल्याला पाणी किंवा दुधाचा वापर करायचा आहे. तर पाणी आणि दूध मी दोन्ही पण बराबर घेतलेलं आहे. अर्धा अर्धा आपण पाण्याचा आणि दुधाचा वापर इथं केलेला आहे. त्यामध्ये 1 चमचा तूप टाकून घेणार आहे जेणेकरून चव छान लागते. व्यवस्थित असं आपल्याला हे हलवून घ्यायचं. त्यामध्ये आपल्याला एक सिक्रेट टिप जी टाकायची आहे ती काय आहे, ती सुद्धा खूप छान आणि त्यानं पारीला चव सुद्धा खूप छान येणार आहे. पण इथे मी दूध घेतलं आहे त्याच्यामुळे मी मिठाचा वापर करणार नाही, कारण दूध फुटण्याची शक्यता असते. तसं तर टाकलं तर काहीच अडचण नाही, कारण पाणी आणि दुधाचं प्रमाण व्यवस्थित आहे बरोबरच. त्याच्यामुळे टाकलं तर चांगलंच, नाही टाकलं तरी चालतं. इथे मी साखर घेतलेली आहे अर्धा चमचा. साखर टाकल्यामुळे काय होतं, पारी एकदम फिकी लागत नाही आणि मग चव सुद्धा त्याची खूप छान लागते. आता हे काय करायचं, पाण्याला आणि दुधाला चांगली उकळी आली की आता ज्या वाटीने आपण पीठ मोजून घेतलेलं आहे ते व्यवस्थित त्यामध्ये टाकून घ्यायचे. पीठ हलवून घ्यायचे जेणेकरून त्यामध्ये गुठळ्या होणार नाहीत. व्यवस्थित असं हलवून झालं की ही आपली उकड काढण्यासाठी ही पिठी तयार झालेली आहे. आता व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचे. नंतर आपल्याला त्याला झाकून ठेवायचे. 5 मिनिटाची छान अशी त्याला दणदणीत वाफ आणायची जेणेकरून जी उकड आहे ती छान अशी वाफवून होणार आहे. गॅस आपल्याला इथं एकदम मंद आचेवरती ठेवायचं, कुठेही फुल स्पीड करायची नाहीये, जेणेकरून काय होईल, खाली चिटकलं जाईल आणि वाफ आपली व्यवस्थित बसणार नाही. मिडियम गॅसवरती आपण हे झाकून ठेवलेलं आहे. 15 मिनिटाची आपल्याला किंवा 10 मिनिटे, अगदी 10 मिनिट जरी दिली तरी याची वाफ छान निघते. तोपर्यंत आपण सारण कशा पद्धतीने करायचे त्याची सुद्धा तयारी करून आपली बऱ्यापैकी तयार झालेली आहे. आपण सारण कशा पद्धतीने बनवायचे, एकदम सोपी पद्धत आहे. अगदी तुम्ही पहिल्यांदा जर हे मोदक बनवत असाल तर नक्कीच तुम्हाला हे मोदक परफेक्ट येणार आहेत. कुठेही अडचण येणार नाही. या पद्धतीने जर तुम्ही केले तर ते नक्कीच मोदक तुमचे खूप छान होणार आहेत. आता तांदूळ कोणते वापरले ते सुद्धा माहिती तुम्हाला मी पुढे सांगणार आहे. तर इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्यामध्ये 1 चमचा आपल्याला तूप घालायचं आहे. तुपाने खूप छान फ्लेवर येतो आणि चव सुद्धा खूप छान लागते. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये काही जिन्नस टाकायचे आहेत. ते कोणते आहेत मी तुम्हाला सांगतच चालेल पुढे. तर इथे मी काय करणार आहे, इथे खसखस घेतलेली आहे. खसखस आपण नंतर सुद्धा टाकू शकतो, पण काय होतं मग त्याचा कच्चापणा राहतो आणि चव लागत नाही. त्यामुळे तुपावरती परतून घेतलेली जी खसखस आहे ना ती खूप सुंदर आणि चविष्ट लागते. तर इथे ड्रायफ्रूट घेतलेले आहेत. काजू, बदाम आवडीनुसार तुमच्या याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत. खोबरं घेतलेलं आहे. ओलं नारळ आहे इथे मी 1 वाटी, त्याच्यासाठी अर्धी वाटी इथं गुळाचं प्रमाण घेतलेलं आहे. हे पूर्णपणे मिक्स करायचे. याची कुठेही चाचणी वगैरे करायची नाहीये. पूर्ण गूळ वितळून झाला की आपल्याला हे मिश्रण तयार झालं असणार आहे. आवडीनुसार वेलची पावडर टाकू शकता. इथे मी वेलचीचे, साबीतच वेलचीची जे दाणे असतात ते टाकून घेतलेले आहेत. त्याने सुद्धा खूप छान चव लागते आणि टेस्ट सुद्धा खूप छान येते. पावडर असेल तर नक्की टाका. पूर्णपणे मिक्स होऊन जाईल यामध्ये. एकदम आपलं हे मिश्रण पाहू शकता, कलर सुद्धा खूप छान चेंज झालेला आहे. त्यावरती खसखस खूप सुंदर दिसत आहे. हे मिश्रण थंड झाल्यावरती आणखीच कलर आणि सुंदर सुद्धा दिसणार आहे. उकड सुद्धा आपल्या इकडे तयार झालेली आहे. मात्र उकड गरम असतानाच ही उकड आपल्याला मळून घ्यायची आहे. पाहू शकता याच्यामधली वाफ जी आहे ती आतापर्यंत बाहेर येत आहे. त्यानंतर आपल्याला हे जे मिश्रण आहे, हाताला जर चटका बसत असेल असं वाटलं तर काय करायचं, 1 वाटी घ्यायची. वाटीने छान असं मॅश करायचं किंवा मॅशर असेल त्याने सुद्धा मॅश तुम्ही करू शकता. या पद्धतीने व्यवस्थित असं मॅश करायचे आणि पूर्ण मिश्रण जे आहे ते व्यवस्थित हाताला पाणी किंवा मग तूप लावून मळून घ्यायचे. मळून झाल्यानंतर जे मिश्रण आहे हातावरती गोळा करून बघायचं. छान वाटलं तर हे मिश्रण आपलं परफेक्ट झालेलं आहे. नसेल झालं तर आपल्याला थोड्या वेळ याला मॅश करण्यासाठी द्यावं लागणार आहे. या पद्धतीने पूर्ण असं मळून घेतलं तरच आपले जे
मोदक भरणार आहोत खूप सुंदर येतात. या पद्धतीने आपल्याला थोडासा हाताला चटका बसेल, पण हे थंड झाल्यावरती पीठ जे आहे ते मळलं जाणार नाही. व्यवस्थित असं आपल्याला मॅश करूनच हे पीठ मळून घ्यावं लागणार आहे या पद्धतीने. थोडंसं यावरती आपण तूप टाकून छान असं मळून घेणार आहोत. तूप टाकल्यामुळे वरचं जे आवरण आहे चवीलाही छान लागेल, त्याला कलरही सुंदर येईल आणि व्यवस्थित असे आपले हे वाफवून सुद्धा होणार आहेत. आपण उकडीचे मोदक बनवणार आहोत म्हटल्यावर याला वाफ देणं तर गरजेचंच आहे. आता बऱ्याच वेळेला शंका असते की आपण हे पीठ जर साच्यामध्ये तयार करताल किंवा मग पारी आहे ती कच्ची लागेल का, तर अजिबात नाही. कारण आपण ह्याची उकड काढून घेतलेली आहे आणि नंतर काय होते, आपण याला वाफवून घेणार आहोत. परत एकदा त्याची वाफ होऊन परत त्याची पारी आहे व्यवस्थित असं स्टीम होते, त्याच्यामुळं कुठेही कच्ची लागत नाही किंवा मग पीठ सारखं लागत नाही. सारण पाहू शकता खूप सुंदर असा त्याला कलर आलेला आहे. खसखस तर त्यावरती आणखी सुरेख दिसत आहे. या पद्धतीने जर तुम्हाला या पद्धतीने कळीचे मोदक बनवायचे तर या पद्धतीने बनवू शकता. नसेल बनवायचे तर आणखी एक सोपी पद्धत तुम्हाला मी सांगितलेली आहे. तर काय करायचं, आपल्याकडे जेही मोदकचा साचा असेल त्यामध्ये थोडंसं पीठ टाकायचे. आता बऱ्याच जणांना वाटतं काय होते, यामध्ये पीठ जास्त प्रमाणात जर ठेवलं तर मोदक कच्चा होईल का, तर अजिबात नाही होत कच्चा. व्यवस्थित आपल्याला त्याच्यावरती पातळ लेअर करून घ्यायचे आहे, फुटू पण नये आणि त्यानंतर त्याला जास्त पण पीठ राहू नये. या पद्धतीने आपल्याला खाली असं व्यवस्थित प्रेस करून हे जे सारण आहे यामध्ये फिल करायचं आहे. आधी पारी पूर्ण त्याला व्यवस्थित असं सेट करून घ्यायची, नंतरच सारण यामध्ये घालायचं आहे. सारण थोडंसं मध्ये दाबून घ्यायचं, व्यवस्थित असं भरलं जायला हवं आणि राहिलेले जे पीठ आहे त्यावरती आपल्याला असं प्रेस करून घ्यायचं आहे. त्यानंतर थोडंसं एक पीठ घ्यायचं आणि पूर्ण याला लॉक करून घ्यायचे, जेणेकरून आतलं जे मिश्रण आहे वाफ काढत असताना ते बाहेर निघायला नको. म्हणजे काय होतं, आपण याच्यामध्ये गूळ टाकलेला आहे, गूळ पूर्ण वितळू नये आणि बाहेर फुटून बाकीचंही जे काही मोदक आहे ते खराब होऊ नये, त्याच्यासाठी ही टीप फॉलो करणं खूप महत्त्वाचं आहे. अगदी सहज हे मोदक बाहेर निघतात, कुठेही जास्त वेळ लागत नाही. आणि सणवार असले की आपल्याला काय होतं, भरपूर असे कामाची घाई असते, व्याप जास्त असतो कामाचा, तर जास्त वेळ न घेता आपण हे असे मोदक एकदम झटपट करून तयार होतो. कुठेही कळी पडण्याचं टेन्शन नाही किंवा मग पारी लाटण्याचं सुद्धा टेन्शन नाही. या पद्धतीने केले तर अगदी तुमचे कमी वेळेमध्ये जास्त मोदक बनवून तयार होतात. अगदी एक मोदक बनवण्यासाठी 2 मिनिटाचा सुद्धा वेळ लागत नाही. 1 मिनिटामध्ये आपला एक मोदक बनवून तयार होतो. बऱ्याच वेळेला काय होतं की आपण जी तांदळाची पिठी घरी बनवतोय ती कशा पद्धतीने बनवायची हे सुद्धा बऱ्याच जणांना माहिती नसतं. तर इथं आपण कोणताही रेग्युलर जे तांदूळ वापरतो ते तांदूळ घेतला तरी चालेल. सुवासिक जर तांदूळ असेल तर अगदी सुंदर. त्यामध्ये काय करायचे, 2 चमचे साबुदाणा घालायचे. 1 वाटी तांदूळ जर घेतला तर तुम्ही 1 ते 2 चमचे त्यामध्ये साबुदाणा घालू शकता. 2 चमचे घाला म्हणजे त्याला चिकटपणा येतो आणि पारी सुद्धा खूप पांढरी शुभ्र दिसते. जर तुम्हाला हे पारी करण्यासाठी वेळ नसेल, तांदळाची पिठी करण्यासाठी वेळ नसेल, तर तुम्ही विकतची सुद्धा घेऊ शकता आणि तेही तुम्हाला विकत जाऊन आणणं शक्य नसेल तर याऐवजी तांदळाच्या ऐवजी काय करायचं, जर तुमच्याकडे बारीक रवा नसेल बारीक रवा तर मिक्सरला बारीक करून घेऊ शकता आणि 1 वाटी रवा घेतला तर त्याच्यासाठी 2 वाटी पाण्याचा वापर करायचा आहे. आपण तांदळाची पिठी घेतली त्याच्यासाठी 1 वाटी तांदळाचं पीठ आणि 1 वाटी दूध आणि पाण्याचं मिक्स करून मिश्रण घेतलेलं आहे. हे प्रमाण अचूक आहे. यामध्ये जर तुम्ही हे मोदक बनवले तर कुठेही खराब होत नाहीत, कुठेही पिटाळ लागत नाहीत, कच्चे होत नाहीत, अगदी सुंदर असे आपले मोदक तयार होतात. जर तुम्ही रव्याचा वापर करत असाल तर त्याऐवजी तुम्हाला 1 वाटीऐवजी 2 वाट्याचा वापर करायचा आहे. पाहू शकता आपले सुंदर असे मोदक बनून तयार झालेले आहेत. एकदम कळीदार तर नाहीत, पण अशा पद्धतीने साच्याचा वापर करून कमी वेळेमध्ये जास्त मोदक आपण करू शकतो. तर इथं स्टीम करण्यासाठी स्टीमर असेल तर स्टीमर वापरा, नसेलच आता प्रत्येक जणाकडे स्टीमर अवेलेबल नसतं. तर इथं कढईमध्ये मी पाणी ठेवलेलं आहे, वरती छान अशी मोठी जाळी आहे, यामध्ये भरपूर असे माझे मोदक स्टीम होतात. तर मोमोज सुद्धा मी याच स्टेपनं करत असते आणि भरपूर असे एकाच वेळीला बनवून तयार होतात. जाळी मोठी आहे त्याच्यामुळे भरपूर असे तयार होतात. तर काय करायचे, ठेवत असताना थोडंसं अंतर बाजूला ठेवायचं आहे, जेणेकरून वाफ झाली की त्याचं जे मोदक आहे एकमेकांना चिटकला जाऊ नये. व्यवस्थित असे मोदक ठेवून घेतलेले आहेत, त्यावरती झाकून घ्यायचे आणि हे स्टीम करण्यासाठी आपल्याला 15 मिनिटे ठेवून द्यायचं आहे. सुरुवातीला गॅस जो आहे ते 2 मिनिटे मोठा ठेवायचा आणि बाकीचा जो गॅस आहे मध्यम आचेवरती ठेवून घ्यायचा आहे. स्टीम झाले हे कसे कळणार, पाहू शकता आतलं सारण जे आहे अगदी तुम्हाला वरूनच दिसत आहे, त्याचं जे
सुंदर सुबक असे मोदक आपले तयार झालेले आहेत। कमी वेळामध्ये हे मोदक जास्त प्रमाणात तयार होतात। कुठेही तुम्ही जर पहिल्यांदा करत असताल आणि तुम्हालाही या पद्धतीने कळ्या पाडायला जमत नसतील तर ही पद्धत नक्की तुम्ही ट्राय करा। अगदी कमी वेळेमध्ये जास्त मोदक आपले तयार होतात। तर या स्टेपने केलं तर खूप छान आपले मोदक फास्ट होणार आहेत आणि आपला वेळ सुद्धा वाचणार आहे आणि चव अगदी कळीचे जे मोदक बनवतो त्याच पद्धतीने होणार आहेत। यावरती गरमागरम असे मोदक असताना वरती छान अशी तुपाची धार टाकायची आणि मस्त असा मोदक आपण खायला घेऊ शकतात। हे मोदक रेडी झालेले आहेत खाण्यासाठी। गरमागरम याची जी चव आहे ती खूपच सुंदर लागते आणि टेस्टी सुद्धा लागते। सुबक सुंदर असे मोदक बनवण्यासाठी नक्की हा व्हिडिओ पूर्ण पहा। व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत। तोपर्यंत पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। थँक्यू फॉर वॉचिंग।